नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत लोंढे आपलं सर्व स्वागत करत आहे। आज दिनांक 24 मार्च 2026 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फळांच्या दरामध्ये थोडेसे चढ उतार पाहायला मिळतात। त्याचबरोबर भाजीपाल्यांची आवक मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या दरावरती आपल्याला कायम पाहायला मिळते। इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील डच गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी पाहायला मिळते। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लॉवरसाठी दर पाहायला मिळतात। पिंगडीचे तसे ब्ल्यू डीची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर गोल्डन डीजीचे दर ही आपल्याला साधारणतः 10 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। जिप्समालाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 20 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळतो। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक जर पाहिलं तर 40 ते 50 गाड्यांची आवक मार्केटमध्ये कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 11 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांची दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही स्थिर असलेली पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरचे दर जर पाहिले तर 1 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी 5 रुपयापासून ते 8 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये भरपूर असल्यामुळे विलायती कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 7 तर हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 तर हलक्या मालासाठी दर येते साधारणतः 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे येते साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील राजमाचे दर पाहायला मिळतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे 10 ते 12 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला मिळतात। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 15 तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। मिल्कची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील मिल्कसाठी दर पाहायला मिळतात। विनेगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील विनेगरचे दर पाहायला मिळतात। वालगाडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे होते 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात।
बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील बिटासाठी दर पार होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते 30 ते 40 रुपयापर्यंत आपल्याला टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पार होते. त्याचबरोबर मालाची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी शिल्लक असलेली पार होते. चांगल्या मालासाठी 30 ते 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पार होतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलकी माल येते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पार होतात. त्याचबरोबर चायना काकडीची आवक देखील आपल्याला पार होते. हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीसाठी 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलकी माल येते 10 रुपयापासून देखील दर पार होतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये बरेच दिवसापासून टोमॅटोची आवक बऱ्यापैकी असलेली पार होते. त्याचबरोबर दरही आपल्याला भरपूर प्रमाणात कमी जास्त होताना पाहायला मिळतात. आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जर पाहिले तर साधारणतः 11 ते 12 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पार होते. सरासरीमध्ये दर जर पाहिलं तर 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची विक्री होताना पाहायला होते. हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे ते साधारणतः 10 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पार होतात. कोबीची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते. बरेच दिवसापासून कोबीचे दर जे ते कमी झालेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर दराचा विचार केला तर 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे येते 3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पार होते. मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला होते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये बरेच दिवसापासून कलिंगडचे दर जे कमी झालेली पाहायला मिळतात. आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. एका दुसऱ्या वक्कलसाठी 12 रुपयापर्यंत देखील दर पार होता. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पार होते. आवक जर पाहिले तर मार्केटमध्ये भरपूर आवक आपल्याला होत असताना पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण बरेच दिवसापासून झालेली पाहायला मिळते. लिंबांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरही कमी जास्त होताना पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते. परंतु दर जर पाहिले तर साधारणतः 80 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पार होतात. हलके माल जे येते 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पार होते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पार होते. डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 250 ते 260 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. तर लहान साईज मध्ये हलकी माल जे 120 ते 150 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पार होते. पेरूची क्वालिटीनुसार पिंक तायवान तसेच व्हीएनआर पेरूचे दर जे आहेत साधारणतः 30 ते 40 रुपयाच्या दरम्यान उच्चांकी पार होतात. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या माल दर पार होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. त्याचबरोबर बॉक्स पॅकिंग मध्ये कलिंगड पेरूसाठी साधारणतः दर जे 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील स्वीटकॉर्नची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नचे दर जे 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील स्वीटकॉर्नचे दर पार होतात. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पार होतात. द्राक्षाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता यंदाच्या वर्षी आपल्याला द्राक्षाची आवक थोडीफार कमी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दराचा विचार केला तर साधारणतः 25 ते 30 रुपयापासून ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर द्राक्षांसाठी पाहायला होते. त्याचबरोबर काळ्या द्राक्षाची आवक जर पाहिलं तर साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 140 ते 150 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 70 ते 80 रुपयापासून देखील काळ्या द्राक्षासाठी देखील दर पाहायला होतात. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते.